74 मोठा भाऊ भाजप ठरलेला आहे आणि आपल्यासोबत आता पंकजा मुंडे आहेत. आपण त्यांच्याशी बोलूया. ताई, महानगरपालिकेचा निकाल समोर आलेला आहे. पुन्हा एकदा भाजपने मोठा भाऊचा मान ठेवलेला आहे. काय भारतीय जनता पार्टीने मान ठेवला म्हणण्यापेक्षा भारतीय जनता पार्टीने ज्या मतदारांनी मत दिले त्यांनी मान ठेवला. आम्ही जे विकास केला, जे विकास बोललो ते करून दाखवलं, त्याबद्दल आम्हाला मतदानांनी असं नाहून घातलेलं आहे. आणि सगळ्या राज्यभर, मुंबईत तर आम्ही लिडिंग आहोतच, आज अजून काउंटिंग बाकी आहे, पण सर्व राज्यभर आम्ही सगळ्यात नंबर 1 पक्ष आहोत, याचा मला आनंद आहे. ताई, 21 महानगरपालिकेवरती महापौर भाजपचा बसणार आहे, कसं वाटतं? आनंद वाटतोय. यश भाजपला एवढं घवघवीत मिळालं हे पूर्णतः भाजपच्या कार्यकर्त्यांचं श्रेय आणि आमच्या देवेंद्रजी फडणवीस यांनी जो विकासाचा अजेंडा सोबत घेऊन संयमाने आणि कन्सिस्टंटली काम केलं हे संपूर्ण श्रेय आहे त्यांचंसुद्धा. आणि त्यांनी जेन झीला अप्रोच केलं, यूथला अप्रोच केलं, वेगवेगळ्या पद्धतीने लोकांना आपले विषय पटवून दिले. आणि मला वाटतं जो फर्स्ट टाईम वोटर होता तो सुद्धा भाजपकडे वळला असं म्हणायला हरकत नाही. ताई, 25 वर्ष मुंबईमध्ये ठाकरेंचं राज्य होतं, त्याला सध्या मोडीच काढलेलं आहे पूर्ण भाजपने. मी त्याला तसं बघत नाही. मी कोणाला हरवलं ह्याच्यापेक्षा आम्ही जिंकलो ह्याच्यात आनंद मागते. कोणाला मोडीत काढणं असा विचार करण्यापेक्षा आम्ही विचार सगळे बाजूला ठेवून आम्ही विकासाला पुढे प्राधान्य दिलं आणि त्याला यश मिळालं असं. पण एक रेकॉर्ड मुंबईमध्ये बनवलं, 100चा आकडा हा पहिल्यांदा गाठणार आहे पहिले मुंबई महानगरपालिकेसाठी. आता आय होप आम्ही आता तिथे पोचलोच आहोत. आता ते स्थिर राहावं, सगळे शेवटचे आकडे आम्ही वाट बघतोय. पण सिंगल लार्जेस्ट आम्ही राहिलेलो आहोत, ह्याच्यात काही वादच नाही. आणि मुंबईमध्ये हे यश आम्हाला मिळालं हे खूप खूप एक चांगलं संकेत आहे असं मला वाटतं. 2 भाऊ एकत्र आलेले होते भाजपला मात देण्यासाठी, पण दोघांचा पराभव या ठिकाणी उडवलेला आहे भाजप. मी परत म्हणते की आम्ही आमच्या विजयावर आनंदित आहोत. कुणा